बाकीचे पोहोचले का जागेवर? हो गेले असेल ना. आपण पद्माले पकडून हळूहळू चाललं म्हणून आपल्याला वेळ लागून राहिला. तर सांगितलं मी यायला तिथं थांब जा म्हणून. का म्हणते सगळे तिथंच. हळूहळू चाल पद्मा, थकली आहे तू, चाल हळूहळू. ग्रीष्मा दिन्या पोरं कुठं गेले? पोरं तर इथं आहेच नाही, जागेवर बसलेच नाही. ते का थकते का? गेली असेल गावात. थोडा वेळ बसावा इथं, थकला आता जीव. आणखीन गावात अंदर जायचंच आहे. अरे बापा बापा, हे गुड्डीला आणायला गेलते वाटते. गुड्डीला आणलं येईन दिन्यानं. दिन्याचा तर दिमाग तर सुपर डुपरच आहे. आई गुड्डी, आई तू मला सोडून कुठे गेली होती? किती काळजी वाटते, किती रडली मी. आता नाही जाणार गुड्डी मी तुला सोडून कधी. किती थकून गेली आई तू, तुझ्याकडून बोलणं बी नाही होऊन राहिलं. आता तू भेटली ना, मी आता झाली चांगली झाली. हे बस पहिले आई इथं. गुड्डी तुझे बाबा नाही आले का? येऊन राहिले. मागं आहे ते, मी धावत आली दिन्यासोबत. पद्मा, पद्मा कुठे गेलती तू? हे घ्या तुमची पद्मा, सही सलामत आणून दिली. कुठे गेलती पद्मा तू? ते थकली आहे, अशक्तपणा आलाय तिले. जाऊ दे, जास्त काही बोलायला लावू नका, आपण जब्बो दिले. पद्मा तू गेली कुठे होती सांगत? सांगते मग. थोडा वेळ तिला आराम तर करू द्या, बसू तर द्या. आम्ही एवढ्या दूरून चालत पायदळ आलो. शांता वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला खूप बोललो. माफ करायचं नाही करायचं याचा हिशोब तर मग करू. पहिले तुम्ही आता पद्माला आरामात घरी घेऊन जा, मग बोलू. माफ करायचं का नाही करायचं हे तुमचा प्रश्न आहे. पण मला एक नाही समजून राहिलं. एक प्रश्न विचारतो मी या पंजाब भाऊले, का तुम्ही रात्रभर काय केलं? झोपले का आरामात घरी? आणि आता निघले होते का पाहायला यासाठी? सगळेच जण म्हणत होते का सकाळी जाऊ म्हणून, निघू म्हणून पाहिले. रात्र गोष्टी करता करताच झाली 12 वाजले. मग आता सकाळीच निघणार होतोच आम्ही. कुठं जायचं काय तर ठरवून राहिलो होतो. खूपच फिकर होती ना तुम्हाला, खूप तर बोलले आम्हाला काल. मग आता सकाळी निघणार होते का? एवढी फिकर होती तर. चंदा तू केव्हा सुदर्शन, नको बोलू. जाऊ दे ना, आणून दिली ना आपण. आपलं आता जिम्मेदारी खतम. इल्जाम आपल्यावर होता ना, आपण गायब केली म्हणून आपण आणून दिली सही सलामत. चंदा मा चुकलं, मी सगळ्यालाच माफी मागतो. कोणालाच माफी मागायची गरज नाही आहे. जे झालं ते झालं आता. कुठून पाहून आणली तुम्ही पद्माले? बाबा मी सांगतो. शांता काकू तर माहीत नाही मला कोणा पाहून आणलं, पण मला माहिती आहे दिन्यानं पाहून आणलं. दिन्या, ग्रीष्मा, आणखीन मोहित, पद्या. म्हणजे हे पोरं कुठं गेले होते पाहिले? कुठे गेले होते म्हणजे? तू त्याला एवढा बोलला तू काल, तर त्याला ऐकलं त्यानं दिन्या गिन्यानं. त्याला वाटलं ती पोरगी बी किती रडे म्हणते, सोडून दिलं तू दुकानात तिले, चालला इकडे बोलाले. ते रडे. त्याचं रडणं पाहून, पोरीचं रडणं पाहून त्याला हे वाटलं, सहन नाही झालं दिन्या गिन्याले. म्हणून त्याने म्हणलं का चाल आपण पाहायला जाऊ. त्या पोराईनं ऐकलं गोष्टी. जंगलात गेली ना, सोनं सापडलं आणि हे ना ते. तर ते पोरं गेले होते पाहाले. म्हणजे गेले केव्हा पोरं? रात्रीचेच गेलते का? हो रात्रीचेच गेलते. हो रात्रीचेच गेलते. आम्ही तरी सकाळी सकाळी गेलतो 3 वाजता. पोरं तर केव्हा गेले माहीत नाही, आम्हाला नाही माहीत नाही, काहीच नाही माहीत. काय बोलतो दिन्या? तू क्या रात्रीचा गेलता? केव्हा गेलता तू? तू तर म्हणे मी काकाच्या घरी झोपायला चाललो. जाऊ दे ते आता, कोण केव्हा गेलं आणि काय गेलं हे गोष्ट घरी गेल्यावर बोलू आता आपण. जा तुम्ही पद्माला घेऊन घरी चालले जा. दिन्यानं एवढी मोठी बहादुरी दाखवली, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळेजण. मग कर जा. कोण आणलं कुठं गेलं? काका मी एकटाच नव्हतो. माझ्यासोबत ग्रीष्मा होती, मोहित होता, पद्या होता आणि हे येतो म्हणे गुड्डी. पण आम्ही येऊ नाही दिलं. मग हिनंच आम्हाला सांगितलं का कर काकू येऊन गेले घरी तर आम्हाला फोन कर जा, म्हणून ती आली नाही. मी एकटा तर काहीच नव्हतं करू शकत. सगळेजण होतं म्हणून आम्ही गेलो सगळेजण. दिन्या बिलकुल त्याच्या आईवर गेलाय. त्या शांता वहिनी बी कधी स्वतः श्रेय नाही घेत ना थोमी नाही घेत. पा याले म्हणते समजूतदारपणा. शामराव तू त्याची जास्त तारीफ नको करू. कशाने काही झालं असतं, ह्या बाया अल्लग थो अल्लग. आता काही झालं नाही म्हणून ठीक आहे, पण काही झालं असतं तू त्याची तारीफ नको करू आता.
मी काही माझी तारीफ करबी नाही म्हणत. मला इथे गुड्डी खूप रडत होती म्हणून खूप वाईट वाटलं आम्हाला, म्हणून आम्ही गेलो. दिन्या मला एक सांग, मग कोणाला यायली भेटली? पद्मावहिनी का तुम्हाला भेटली? आम्हाला नाही भेटली शामराव भाऊ, यायलाच भेटली. याच्या आम्हाला आवाज येत होता, याच्या मागं मागंच आम्ही गेलो. तर सगळ्यात पहिले तर दिन्यालाच दिसली वाटते, या दोघा तिघालेच. अंधार होता ते सोडून ना, रात्र कशी गेली तर आता त्याची कशी गेली ना, आम्ही तर शेवट गेलो तर त्याईलेच दिसली पहिले. कुठं होती दिन्या पद्मा? काकू एका झोपडीत होती. काकूच्या मागं चोर लागले होते म्हणते, म्हणून काकू लपून बसली होती. अरे दिन्या, मग तुम्हाला भीती नाही वाटे का रे? किती वाजता निघले तुम्ही? नाही, आम्हाला काही भीती नाही वाटली. आम्हाला माहित आहे ना, भूत काही राहत नाही, सगळं अंधश्रद्धा राहते म्हणून आम्हाला भीतीच नाही वाटली. आणि आम्ही आमचं सगळं सामान घेतलं होतं ना, हिनं आम्हाला खायचं सामान दिलं होतं, पाणी घेतलं आम्ही, दोर घेतला होता एक बॅगमध्ये, टॉर्च घेतला होता आणि वाटलंच तर मग आईचा मोबाईल बी घेतला होता आम्ही. मग आम्ही गेलो, आम्हाला काही भीती नाही वाटत, बरोबर गेलो आम्ही. आणि पद्मा, ते सोनं होतं म्हणजे त्या सोन्याचं काय झालं? सोनंच होतं म्हणून चोर तिच्या मागे लागले होते म्हणते. सोनं कुठं पडलं, डब्बा कुठं पडला ते तिला काही आठवत नाही आता. मला तर अजूनही डाऊट आहे, का हे खरं बोलते का खोटं बोलते. काय बोलली चंदा? काही समजलं नाही. मी काय बोलणार आहे बा, तुम्हाला सोन्याची जास्त फिकर आहे असं वाटून राहिलं. मला काही गरज नाही त्या सोन्याची, मला नाही आहे फिकर. पण हिनं काय केलं, कुठं लपून ठेवलं आहे का ते आणखीन, का काय झालं ते विचारून राहिलो मी इले. तुम्हाला नाही आहे सोन्याची गरज, पण आम्हाला होती. आमच्यावर तर लावला ना तुम्ही इल्जाम. चुकलं म्हणतो ना बा, का काय करू मी? चुकलं म्हणून काय होते का? चुकलं म्हणलं माफी मागितली म्हणजे सगळं मिटते का? पद्मा काकू, तुम्ही काही, चंदा काकू राहू द्या. तुम्हाला माहित नाही का, मन नाही का, अंत भला तर सब भला. जाऊ द्या सगळ्या गोष्टी. शिका पंजाब भाऊ त्या लहानच्या पोरापासून. बाकीच्या गोष्टी मग करता, पहिले पद्माला घरी घेऊन जा. ते खूप हे झाली अशक्त. चाल पद्मा. चल दिन्या, चल चंदा, आपण सगळे आपापल्या घरी जाऊ. उठा काकू, तुम्ही खूप थकले आमच्या आहे ना. नाही म्हणत होत्या तरी चालले आमच्यासोबत. तुमची खूप मदत भेटली. चला आता उठा, घरी जा. सगळ्याजणी आंघोळ बिंघोळ करा आणि माझ घरी या. चल चंदा, आम्ही दोघीजणी मिळून चांगला स्वयंपाक करतो, सगळ्याजणी जेवू आपण. आणि आम्ही काय करू, आम्ही जेवण बाकीचे असं करतो काकू. आम्ही सगळा स्वयंपाक करतो, आम्ही डब्बा घेऊन तुमच्या घरी येतो. मग आपण आपली हे करू, वनभोजन. तसं करा. घरी तर चला सगळेजण. चला.